फ्रेंड्स, आत्ता वाजले आहेत सकाळचे 11 आणि नाश्ता वगैरे झालेला आहे आणि जेवणाची पण मी तयारी बरीचशी करून ठेवली आहे, कारण आज मला फ्रीज क्लीन करायचं आहे। इथे बघा, गावावरून आल्यापासून ना फ्रीज क्लीन केलाच नव्हता आणि फ्रीजमध्ये सगळं असं गर्दी झालेली आहे। वरचं फ्रीजर पण बघा, कधीचे मसाले वगैरे सगळं ठेवलं, तर म्हटलं चला आज वेळ काढून आपण हे काम करून घेऊया। आणि असं कुठलं काम आपल्याला काढायचं असेल ना, साफसफाईचं घरातलं कुठलंही, तर सगळ्यात आधी जेवण बनवून घ्यायचं, म्हणजे नंतर आपल्याला कंटाळा येत नाही। एकतर आपण हे सगळं काम झाल्यानंतर थकलेलो असतो आणि मग पुन्हा जेवण बनवायचं असेल तर मग खूप कंटाळा येतो, त्यामुळे ते आधी बनवलेलंच परवडतं। तर आता आज मी ना डीप क्लिनिंग करणार आहे फ्रीजची, त्यामुळे पूर्ण हे सगळे ट्रे आहेत ना ते सगळे बाजूला करते। नेहमी जसं वरवर पुसायचं असेल तर मग मी फक्त सामान काढून पुसून घेते, पण आज डीप क्लीन करायचं आहे, कारण बरेच दिवस झालं केलं नाही। तर मग हे सगळे ट्रे बाजूला काढून त्यातलं सगळं सामान काढून छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। भांडी धुण्यासाठी मी रिफ्लेक्सचं जे लिक्विड येतं ना ते वापरते, डिशवॉशर खूप छान पडतं, इझिली म्हणजे तेलकट वगैरे काही डाग असतील तर ते सगळे निघून जातं। तर तेच यूज करून मी इथे पटापट सगळे जे ट्रे होते ते धुवून घेतले। आता हे डीप क्लिनिंग जे आहे ना फ्रीजचं, ते सतत करण्याची गरज नाही, फक्त वर्षातून एखाद वेळेस केलं तरीही ठीक आहे। फक्त काही त्याच्यावर जास्त सांडलेलं वगैरे नसावं, तर मग वर्षातून एकदा केलं तरी ठीक आहे। आणि मग 2-3 वेळा फक्त तुम्ही पुसून घेतलं फडक्याने वगैरे तरी ठीक वाटतं, काही प्रॉब्लेम नाही। सततच फ्रीज सगळं पूर्ण काढून धुण्याची पण गरज नाही तितकी। आणि याच सीझनमध्ये म्हणजे नेहमी गावावरून आल्यानंतरच मी हे काम करत असते, वर्षातून एकदा। तर सगळे ट्रे वगैरे धुतल्यानंतर अगदी नवीनच आहेत असं वाटत होतं। आणि हे सगळे जे ट्रे आहेत ते ना प्लास्टिक नाही आहे, त्याच्यात काच आहे। बऱ्याच ठिकाणी कधी मी प्लास्टिकचे पण पाहिले आहेत, पण हे काचेचे आहे, त्यामुळे ते धुतल्यानंतर अगदी स्वच्छ दिसतात। माझा हा फ्रीज वर्लपूलचा आहे आणि तो मी 2016ला घेतलेला आहे। आतापर्यंत कुठलीही तक्रार नाही, काही नाही, अगदी छान आहे, डबल डोअरचा। तर घेतल्यापासून कधीच त्याला कुठला प्रॉब्लेम आलेला नाही, अजून कुठलंही मेंटेनन्स वगैरे त्याला करण्याची गरज पडली नाही, तर चांगला टिकला। आता जवळपास 9 वर्ष होत आले। आता हे सगळे ट्रे जे आहेत ना ते सुकण्यासाठी मी ते हॉलमध्ये फॅन खाली आणून ठेवले होते। आधीला पण हे सगळं करायला मजा येत होती, राज पण होता, दोघे मिळून हे काम करत होते। तोपर्यंत मी वरचं जे फ्रीजर आहे ना ते पण असं क्लीन केलं, इथे स्पंजने मी आधी घासून घेतलं थोडंसं आणि त्यानंतर मग ओल्या कपड्याने पुसून घेतलं। आता हे सगळं करेपर्यंत जवळपास 1-1.5 तास मला लागला आणि मग भूक लागली होती। तर जसं मी तुम्हाला सांगितलं की जेवण मी आधीच रेडी करून ठेवलं होतं, तर इथे सलाड पण घेतलेला आहे, पेरू आहे सोबत कट करून घेतलेला, आणि आमटी तर रेडी होतीच, लाल माठाची भाजी केली होती आज आणि चपाती, असं जेवण करून घेतलं। जेवण होईपर्यंत हे सगळे ट्रे छान सुकले होते, तर मग ते फ्रीजमध्ये लावून घेतले आणि त्यातल्या वस्तू पण पूर्ण सगळ्या तशा परत ठेवल्या। तर बघा किती छान चकाचक दिसते, बघून अगदी मन प्रसन्न झालं, अगदी नवीन फ्रीज आणला आहे असंच फील येत होता। तर एकदाचं फ्रीज क्लिनिंगचं माझं झालं काम, बऱ्याच दिवसांपासून करायचं रोज म्हणत होते। त्यानंतर थोडंसं मला काम होतं माझं प्रोजेक्टचं, ते पण केलं। आता वाजलेले आहेत 4:30, तर थोडं असं वाटतंय की चहा प्यावा, कारण की काम करून कंटाळा आला होता। आणि तुम्ही पाहू शकता की फ्रीज एकदम चकाचक मी केलेला आहे आणि त्याच्यात माझा बराच वेळ गेलेला, मग मला कंटाळा आला तर मी झोपले होते आणि आता उठल्यानंतर मला चहा प्यायची इच्छा झालेली आहे, तर आता चहा बनवूया। आणि बाहेर इतकं सुंदर वातावरण आहे, आता चहा घेतला की डायरेक्ट गार्डनमध्ये।